बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दत्तात्रय मानुगडे लिखित कादंबरी आणखी एक सावित्री, प्रकरण 4. सिनूचे मामा मामी मंगाम्मा सावित्री व सिनू ही मंडळी लग्न उरकून घरी आले. मामीनं धान्याचं भरलेलं मापटं सांडून आत यायला सांगितलं. भरल्या संसारात सावित्री धान्याचं भरलेलं मापटं सांडून घरात आली. नवरा बायको देवाच्या पाया पडून फोटोचं दर्शन घेऊन बसली. सर्वांनी चहा पाणी घेतलं व सिनूची मामी सावित्रीला म्हणाली, सावित्री, हा संसार आता तुझा आहे. तूच आता या मंगम्माला आई व्हायचं. भरल्या संसारात कमी जादा होतं ते तुम्ही दोघांनीच पाहायचं, पण या मुलीला दुःख द्यायचं नाही. तुझं रूप पाहून आम्ही तुला फुकट करून आणले आहे. यात एकमेकाला साथ असल्याशिवाय हा संसार चालत नाही. होय आई, तुमच्या बाहेर आहे काय मी? या माझ्या नंदेला मी आईची माया देईन. आता या जगात माझ्याशिवाय यांना दुसरं कोण आहे? मी यांना जरासुद्धा दुखवणार नाही, सावित्री म्हणाली. आई वडिलांच्या माघारी या 2 मुलांनी फार त्रास सहन केला आहे. वेळ प्रसंगी ते उपाशी राहून या शहरात मानानं जगला आहेत. आज आम्ही उपाशी आहोत, आम्हाला काहीतरी खायला द्या म्हणून कुणाच्या दारात गेले नाहीत. या शहरात दुसऱ्यांची मोलमजुरी केली, अंगात फाटकी कपडे घालून दिवस काढले. आता त्यांना दुखू नको. आता हा संसार तू चालवायचा. जादा कमीला आहे हा शेलार मामा, सिनूचे मामा म्हणाले. मामा, मी चांगली राहीन असे वचन देतो तुम्हाला. या संसारात माझा पती चांगला आहे, ननंद देवगुणाचे आहे. यापेक्षा मला दुसरं काय पाहिजे? यातच माझं हित आहे. संसार हा सुईपेक्षा लहान आहे. यात माझ्या आईनं मला चांगलं शिकवलं आहे, सावित्री म्हणाली. संसार हा एका माणसानं चालत नाही, त्यात बाईही चांगली असावी लागते. यामध्ये जादा कमी होतं त्यासाठी समझोता हवा. संसार ही एक 4 चाकी गाडी आहे. त्याला 4 समान चाकं चांगली असली पाहिजेत तरच ती गाडी चालते. म्हणून संसार हा सुद्धा गाडीचा प्रकार आहे. सावित्री, संसार हा भातुकलीच्या खेळात हरून चालणार नाही. हिमतीनं तोंड द्यायला हवं. खऱ्या अर्थानं हे मी सांगणं बरोबर नाही, कारण ह्यात बाई फार दर्दी असते. या जगात श्रीमंत कोण गरीब कोण हा एक नशिबाचाच भाग आहे. कुणाच्या नशिबात काय लिहिलं आहे हे कुणाला सांगता येत नाही. तरी पण माणसानं व्यवहारी जगात व्यवहारीच राहिलं पाहिजे. माणसांजवळ दया, क्षमा, शांती हे गुण असले पाहिजेत. स्वार्थासारखा रावण अंगात घुसला म्हणजे माणूससुद्धा रावण वृत्तीचा होतो, असा शास्त्रांचा आधार आहे, मामा म्हणाले. सिनूचे मामा मामी 2 दिवस सिनूजवळ राहून त्यांचा निरोप घेऊन गावी गेले. सिनू त्यांना पोचवायला रेल्वे स्टेशनवर गेला. मामा व मामीची शिकवण त्याला त्याच्या आई दादांसारखी वाटत होती. पण मधल्या प्रकरणामुळे मामी या 2 मुलावर राग करीत होती. हाही एक दैवाचाच खेळ आहे. आई दादा या जगातून निघून गेल्यापासून आपले जीवनच पोरके झाले होते. दे माई धरणी ठाई अशी माझी अवस्था निर्माण झाली होती. मग या जगात देव कुठेतरी आहे हेच खरं. त्याशिवाय ही सृष्टी चालली आहे का? शेवटी आपलीच माणसं जीवाभावाची होतात हेच खरं. माझे 2 हाताचे 4 हात झाले आहेत. जीवन जगण्याला एक चांगली सुरुवात झाली आहे. आता हीच वाट सुधारण्याची आहे, असा विचार सिनू वाटेने करीत होता. मामा व मामीला त्याने गाडीत बसवलं. त्यांचा निरोप घेऊन तो सरळ ऑफिसला आला. त्याला ऑफिसमध्ये त्याचे मित्र भेटले आणि त्याला एक मित्र म्हणाला, आपली ऑर्डर आता हुबळी डिव्हिजनला झाली आहे. या महिन्याच्या अखेर आपण हुबळीला जायला हवं. ही एक आनंदाची बातमी सिनूला ऐकायला मिळाली.
एकाच आठवड्यात सिनू, मंगम्मा व सावित्री मल्कातगिरीचं घर सोडून हुबळीला आले. मंगम्माचे हृदय भरून आलं. या गावात आम्ही जन्माला आलो, या मातीत वाढलो. आई दादांच्या माघारी या शेजारच्या मंडळीने आम्हाला भरपूर मदत केली. त्यांचे अनंत उपकार जन्मोजन्मी फिटणं अवघड आहे. ही मंडळी शेजाऱ्यांचा निरोप घेऊन हुबळीला जाती झाली. कामापुरती संसारी भांडी एका पोत्यात घालून एका लाकडी पेटीत कपडे भरून हे 3 माणसांचं कुटुंब हुबळीला आलं. त्याने आपले सामान हुबळी स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये ठेवलं. चटकन सिनूच्या लक्षात आलं की मामांना त्याला सांगितलं होतं, तू सिद्धारूढ स्वामींच्या मठात जाऊन ये म्हणून. त्या स्वामींचं दर्शन घेऊन आलं की सारं काही ठीक होऊन जातं. सिनू, सावित्री आणि मंगम्मा रिक्षातून सिद्धारूढ स्वामींच्या दर्शनाला गेले. तेथील परिसर पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं. तो परिसर फार छान होता. सिद्धारूढ स्वामी म्हणजे साक्षात शंकराचा अवतार. या मठात प्रवेश केला तर साक्षात शंकर भगवान असल्याचा मनाला भास होत होता. त्या मठात गेलं तर भक्तांची मनोकामना पूर्ण होते. संसारी माणसाला सुखाचे दिवस येतात, असा सिद्धांत भाविकांकडून ऐकायला मिळतो. त्या मठात शांतता व मन प्रफुल्ल होऊन जातं. 20 ते 25 एकरांमध्ये हा मठ शोभून दिसतो. मठाभोवती हिरवीगार झाडी, उत्तम पाण्याची व जेवणाची सोय, सकाळ व संध्याकाळी महाआरती, भक्तांची जेवणाची सोय, ओम नमो शिवाय या मंत्राचं पठण चालू असल्यामुळं तेथील आसमंत निनादून जातो. असा हा सात्विक विद्वत्तेत व्यापलेला मठाचा परिसर म्हणजे हुबळी शहराला लाभलेलं एक वरदान म्हणावं लागेल. परमेश्वराची साधना करणं हा मस्करीचा विषय नसतो. शिवाय साधना ही कुणाला जमत नाही. ती अनुवंशिक किंवा उपजतच असावी लागते. ही भक्ती कुणाला सांगून होत नाही. काही मंडळी अनेक विकारांपासून लांब राहिली, परमेश्वरी नामात गुंतली. अशी काही मंडळी देवपदाला होऊन गेली. सिद्धारूढ स्वामी अशीच एक महान व्यक्ती कलियुगात होऊन गेली. त्यांच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रांग लागलेली असते. स्वामींच्या दर्शनात केवळ दुःख कमी होतं. हे दुःख कमी होण्यासाठी सिनू, मंगम्मा व सावित्री पुढं होत गेली. या तिघांनी दर्शन घेतलं. आपली गाऱ्हाणी स्वामी पुढं मांडली व हुबळी स्टेशनला आले. मंगम्माला व सावित्रीला आपल्या सामानाजवळ ठेवून तो ऑफिसला गेला. त्याची ऑर्डर भिलवडी PWI रेल्वे पथक निरीक्षक ऑफिसला तयार झाली होती. त्यानं ती ऑर्डर घेऊन भिलवडीला आला. ऑर्डर साहेबांना दिली. त्याला किर्लोस्करवाडला गँगमन म्हणून पाठवण्यात आलं. हुबळी डिव्हिजन हे फार मोठं डिव्हिजन आहे. रेल्वेचा कारभार इथूनच फार मोठा चालतो. हुबळी ते मिरज ते कोल्हापूर, मिरज ते धोरपडी हा भाग हुबळी डिव्हिजनला जोडला आहे. हुबळी हा भाग कर्नाटकात असल्यामुळं हिंदी, कन्नड, तेलुगू, मद्रासी व तामिळ ही भाषा इथं बोलली जाते. तर मराठी भाषा फारच कमी प्रमाणात बोलली जाते. महाराष्ट्रातून काही माणसं नोकरीनिमित्त हुबळीत स्थायिक झाले आहेत. ती माणसंसुद्धा वरील भाषा बोलतात. महाराष्ट्रातील मुली या भागात कुणी द्यायला धजत नाही, कारण हा भाग तसा लांब आहे. शिवाय मराठी भाषा फार कमी प्रमाणात बोलली जाते इथं. त्याला हे मुख्य कारण आहे. हे हुबळी कर्नाटकात असल्यामुळं इथं कर्मचारी व रेल्वे भरती या भागांचीच आहे. मराठी मध्यमवर्गीय माणूस कमी प्रमाणात नोकरी करणार आहे. शिवाय तोही मोठ्या पदावर नाही, असं एक समीकरण दिसून येतं. शिवाय हुबळी व धारवाड ही युनिव्हर्सिटी आहे. मोठमोठी कॉलेज महाविद्यालये, शहरातील सुरेख बांधणी व अळणावरपासून गोव्यापर्यंत, लोंढा स्टेशनपासून खानापूरपर्यंत संपूर्ण निसर्ग जंगलमय आहे. तर असा हा नयनरम्य देखावा पाहायला मिळतो. हुबळी डिव्हिजनमध्ये एकूण 9 भागांचा कारभार बघितला जात असे. हे फार मोठे प्रख्यात हुबळी डिव्हिजन आहे. मानवाचा संसार तसा लहान आहे, पण रेल्वेचा संसार अतिशय मोठा आहे. त्याचे गणित करणे अवघड आहे. जगभरात अनेक कारखानदारी आहे. त्यातील कारखाने व काही संस्था बंद पडतील, पण रेल्वे हे वाहतुकीचे साधन कधी बंद पडलं नाही. तर असं हे प्रवासाचं व माल वाहतुकीचं एकमेव साधन आहे.
अखंड भारताला ज्या इंदिरा गांधी माऊलीनं दुष्काळासाली सुकडी देऊन जगवलं, महाराष्ट्राच्याच काय पण भारताच्या विपुल अशा चौकटीत पंतप्रधान म्हणून कार्य केलं. नेहरू गांधीपासून कार्य केलं, गरिबांना आधार दिला. अशी माता या जगातून निघून गेली, तरीही ही रेल्वे बंद ठेवली नाही. म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटचं रेल्वे हे एकमेव साधन आहे. यात काम करणारा कर्मचारी 12 बलुतेदार समाजाचा आहे. त्यांच्या कार्याची पद्धत अतिशय चांगली आहे. या रेल्वे कर्मचाऱ्यांना अनेक विषयांचे ज्ञान व शिक्षण ज्या त्या विभागात दिलं जातं व रेल्वेला ऑफिसर कार्यदक्ष आहेत. म्हणूनच हा रेल्वेचा संसार सुरक्षित चालला आहे. प्रवास सुरक्षित आहे म्हणूनच प्रवासी जादा प्रमाणात ये जा करतात. माल वाहतूक नियंत्रण, प्रवासी वाहतूक नियंत्रण, गाडी सुंदर स्वच्छता आणि सुंदर मोहीम राबवली आहे. रेल्वे हे अगणित बजेट आहे. सिनू, सावित्री व मंगम्मा किर्लोस्करवाडी येथे रेल्वे खोलीत राहू लागले. दिवस पुढे पुढे पळत होते. सिनू रोज गँगमध्ये काम करू लागला. तो मला रोज भेटायचा. स्वभाव एकदम शांत, 5.5 फूट उंची, शरीराने एकदम सडपातळ, रंगाने काळा सावळा, बारीक नाक, अंगात पॅन्ट आणि शर्ट. वय अंदाजे 30 ते 32च्या दरम्यान. त्याची बहीण मंगम्मा दिसायला फारच छान होती. वय वर्ष 13. संसाराला लागेल तेवढी भांडी घेऊन रेल्वे खोलीत स्थायिक झाले. मंगम्मा एके दिवशी आपल्या भावाला म्हणाली, दादा, आपणाला येऊन 2 वर्ष झाली. तेव्हा मी म्हणते. काय? सिनू म्हणाला, एकट्याच्या पगारात हा संसार कसा चालायचा? मी कुणाच्यात तरी भांडी धुणी करते. दिवसभर घरात वेळ जात नाही मला. मला इथं आता सर्वजण ओळखतात. आपणाला 4 पैसेही मिळतील, तेवढाच हातभारही लागेल आणि माझा वेळही जाईल. मंगम्मा म्हणाली, अगं, आता तुला काम करण्याची काय गरज आहे? तू नुसती बसून खा. नाहीतर या महिन्यात तुला एक शिलाई मशीन आणून देतो. शिवाय तुझ्या नावावर मी 1 लाखाचा विमा उतरवला आहे. अगं, तुला कामाला जायची काय गरज नाही. तुझ्या लग्नापर्यंत पुष्कळ पैसे मिळतील. आत्तापर्यंत तू माझ्यासाठी भरपूर त्रास काढलास. वेळ प्रसंगी उपाशी राहिलीस. आता या पगारातून तनू मनू करून दिवस काढ. ही शेजारची माणसं काय म्हणतील? तुझा काय खर्च आहे आता? दादा, आपला संसार चालवायला काय शेजारी येणार आहेत का? या रेल्वे खोलीत मी व वहिनी, पण मला वेळ कामात घालवावासा वाटतो. माणसानं नेहमी कामात मग्न असावं असं माझ्या मनाला वाटतं. शिवाय आणखी 4 माणसांच्या ओळखी होतील. याच्यासारखा आनंद कोणता असू शकतो? काम केल्यामुळं अंग काय सडतं काय? उलट व्यायाम होईल बघ. अहो, जाऊ दे की. धुनी भांड्याचं काम करण्यात शरम कसली? शिवाय एकाच्या संसारात हा संसार. उद्या हिच्या लग्नाला पैसा कुठून आणायचा? दुसऱ्याचं काम करण्यात काही कमीपणा नाही. सावित्री म्हणाली, सावित्री, हे सारं खरं आहे. आई दादांच्या माघारी मी हाताच्या फोडासारखी सांभाळी तिला. कधी दुःख दिलं नाही. मला माझ्या आयुष्यातील मंगम्मा ही एक मायेची बहीण मिळाली म्हणून मी इथंपर्यंत आलो. नाहीतर माझ्या आयुष्याचा तमाशा झाला असता. ही माझी बहीण जीव की प्राण आहे. तू तिला का बोलतेस? तुला तिला बोलायचा काय अधिकार आहे? आता तिला मी सुखात ठेवणार आहे. मी. सावित्री, मायेनं माणसं जवळ करायला खूप दिवस लागतात. या जगात माणूसच काहीतरी सांगू शकतो. जे काय सांगतो तो फक्त माणूस. सिनू म्हणाला, दादा, माझ्यासाठी वहिनीला काय बोलू नकोस. दादा, हा संसार आता तुमचा आहे. मी आता तुझ्याजवळ किती दिवस राहणार आहे? काही दिवसांनी मी या घरात पाहुणी होणार. घरात उगीच का भांडत बसता? मंगम्मा म्हणाली, छे छे, तसं काही म्हणू नकोस. उगाचच कोण कुणाला बोलतं काय? मी तुझ्या नावावर विमा पॉलिसी उतरली आहे ना, तेव्हापासून तिचं पित्त खवळलं आहे. तू फक्त माझा एकच आधार आहेस.
गेल्या 2 वर्षापासून मी सारं पाहतो या घरात काय चाललं आहे ते. या जगात आजवर मी 2 प्रकारची माणसं पाहिली आहेत. त्यात तुझ्यासारखी मंगम्मा माणसं संसारात पडतात, संसार करतात व शेवटी संसाराचा तिरस्कार करून या उघड्या जगातून चालती होतात. कुणी मुलाबाळांचा तिरस्कार करतात तर कुणी पतीला किंवा पत्नीला दोष देतात. जे चांगलं आहे त्याचं श्रेय स्वतःकडे घेतात. जे उणं किंवा वागणं त्याचं खापर देवावर फोडतात. या त्या देवाचा काय संबंध येतो? सिनूच्या घरात वातावरण तापत होतं. सावित्री हा सारा प्रकार पाहत होती. माझा नवरा माझ्या मुठीत कसा येईल याचा विचार ती करत होती. माझा नवरा गव्हर्नमेंट सर्व्हिसदार आहे असा तिला अभिमान वाटत होता. सावित्रीच्या माहेरी कसलीही संस्कृती नव्हती. आपला पती आज एकदम तापला आहे, आपण शांत राहावं, थोडी मोडली खावी हे तिला कळतच नव्हतं. आम्ही दोघं राजा राणीसारखा संसार थाटू. पण यात ही नणंद अडचण आहे. सासू सासऱ्यांच्या मागे गेली असती तर डोकीवरची कटकट तरी गेली असती. मृत्यू झाल्या सासू सासऱ्याच्या आत्म्याला निदान शांती तरी मिळाली असती. हिचं लवकर लग्न झालं तर ठीक, नाहीतर हिला संपवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही असा वाईट विचार ती मनात करीत होती. जी व्यक्ती गप्प बसून सारं काही पाहू शकते ती व्यक्ती तशी घातकी असते. जाळ्यात राहून माशांशी वैर खेळणारे असतात. सावित्री ही एक क्रियानिष्ठ स्वभावाची एक बाई होती. तिला दुसऱ्याचं चांगलं झालं पाहवत नव्हतं. जेणेकरून आपणास कसं सुख व समाधान मिळेल, आपला संसार कसा उभा करता येईल हा एकच विचार ती मनात करीत होती. तिच्या आईचं गुण तिच्यात उतरलं होतं, फक्त पैसा प्यारा. बाकी घरात ती तशासारखीच वागत होती. पैशाला व दुःखाला किंमत देणारी बाई. तिला घरातली माणसं काय बरी वाटणार. सिनूच्या घरात दिवसेंदिवस भांडणं धुमसतच होती. ती सावित्री मंगम्माला त्रास देत होती, तिला घालून पाडून बोलत होती. तरी पण मंगम्मा स्वतःच्या भावाला वहिनीविषयी काही सांगत नव्हती. आपण परक्या गावात आलो आहे, इज्जत ही फार मोठी आहे, घरातील भांडणं बाहेर कळता कामा नयेत. आपल्या भावाला यातलं काही कळता कामा नये. आपल्या भावाला यातलं काही कळू नये ही जबाबदारी ती घेत होती. आपला भाऊ इज्जतवान आहे, त्याला त्याच्या नशिबानं चांगली नोकरी आहे. गावाकडे राहायला होतो तेव्हा पैसा बघायला मिळत नव्हता, आता पैशात पोहतोय. देवाच्या आशीर्वादानं काय कमी आहे आम्हाला. पण वहिनीला माझ्याविषयी दादाविषयी मनात प्रेम नाही. ती आपली माणसं समजत नाही. तिला फक्त भांडणं काढणं आवडतं. लग्न झाल्यानंतर वहिनीच्या आईवडिलांनी संसार कसा करायचा हे शिकवलंच नाही. त्यात तिला आता दिवस गेलेत, पण तिच्या स्वभावात थोडासुद्धा बदल जाणवत नाही. शेवटी दादाचा संसार कसा होतो देव जाणे. मंगम्मा आतून मनात एकसारखी झुरत होती. पूर्वी खाण्यापिण्याचं दुःख होतं, आता चांगले दिवस आलेत, पण दादाला वहिनी चांगली मिळाली नाही. मंगम्माला इकडं आड तिकडं विहीर झाली होती. तर सावित्री अनेक प्रश्न मांडून मंगम्माशी रोज भांडत होती. तिचं एक मत होतं की मंगम्मा ही एक आमच्या संसारात आग आहे. ही आग केव्हा भडकेल हे काही सांगता येत नाही. त्यासाठी तिचा आताच बंदोबस्त करायला हवा. आता माझे खाण्यापिण्याचे दिवस आले आहेत. जीवनात आता काय कमवायचं आहे. मंगम्मा ही उद्या परघरची सून होणार आहे. ही मला ताब्यात ठेवायला बघते. माझा नवरा सकाळपासून संध्याकाळपर्यंत रेल्वे रुळांसंग टकरा खेळतोय. हिला आम्ही काय म्हणून फुकट सांभाळायचं. नंदेच्या पायरीनं तिनं राहावं. आई बापाला मातीत घालून बसली, आता आमच्या मागं लागली आहे. आता मी या घरात सून म्हणून आली आहे. या आमच्या संसारात कुचका कांदा कशाला. भावाला आपलेसे करून विमा उतरायला लावते काय. चांगली हिला पाहून घेते. सावित्रीचं अंतर्मन म्हणत होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा.
आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.